जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 27 ऑगस्ट 2023 शिफ्ट दुसरी. शिफ्ट पहिली होणार नाहीये का तर त्याचे पेपर मला मिळालेला नाही. इफ सपोज तुमच्याकडे असेल शिफ्ट पहिली 27 ऑगस्ट तर मला ना SHRABBHA श्रद्धा CHAVAN846@gmail.com या जीमेल वरती पाठवू शकता. ठीक आहे, चल लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी क्लासिफाईड ऍज पॉलीसॅकराइड्स. तर पॉलीसॅकराइड्स कोणाला क्लासिफाय केलं जातं? तर स्टार्च, ग्लायकोजेन, सेल्युलोज त्याला म्हणून काय म्हटलं जातं? पॉलीसॅकराइड्स. जर ग्लुकोज असेल फक्त तर त्याला काय म्हणतात? ग्लुकोजला मोनोसॅकराइड्स. काय म्हणतात? कुठे आहे ग्लुकोज? हे इथे मोनोसॅकराइड्स फिक्स स्पेलिंग. ओके. जर त्यामध्ये सुक्रोज आणि लॅक्टोज असतील, कुठे इथेच आहे सुक्रोज आणि लॅक्टोज, त्याला काय म्हणतात? डायसॅकराइड्स. काय म्हणतात? DIA. सुक्रो लॅक्टो डाय असं लक्षात ठेवा. ठीक आहे, सुक्रो लॅक्टो डाय. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. हा करंटचा क्वेश्चन दिसत आहे, इग्नोर करूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे डॅश पर्यंत कालावधीसाठी पदभार धारण करतील. तर त्यांना पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 3 वर्ष. यस, एक्झॅक्टली करेक्ट आहे. 3 वर्षापर्यंत ते असतात आणि त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदभार स्वीकारू शकतात किंवा पदावर राहू शकतात. ठीक आहे, तर आपण त्यांचे आर्टिकल जे काही माहिती आयोगाचे आर्टिकल होते 31 होते, त्यातले आपण 10 आर्टिकल कम्प्लीट केलेले. पुढचे 10 पाहून घेऊया. ओके, आता पहा 11वा काय म्हणतोय. आपलं 10 झालं होतं, काय होतं? सोव्हरनिटी. तर 11वा काय म्हणतो? थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन. थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा, बरं पडेल तुम्हाला. ठीक आहे, तर दुसऱ्या व्यक्तीशी माहिती संबंधित असेल तर परमिशन घ्यावे लागतं. आता दुसरा व्यक्ती, सपोज आता मी आहे, मला एका तिसऱ्या व्यक्तीची माहिती कोणाकडून घ्यायची आहे? CIC किंवा SIC कडून. म्हणजे जे काही अधिकारी आहे त्याच्याकडनं मला माहिती घ्यायची आहे. तर ही माहिती देण्या अगोदर त्या व्यक्तीला विचारायला लागेल की भाई तुझी माहिती मला कोणीतरी XYZ विचारत आहे असं तो अधिकारी म्हणणार. आणि मग जर त्या व्यक्तीला सहमती असेल तर तो हो म्हणेल, नाही म्हणेल, त्याप्रमाणे माहिती दिली जाईल. तर थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन जे आहे ते आर्टिकल नंबर 11 मध्ये येतं. ठीक आहे, तर 12 मध्ये काय येतं? तर 12 मध्ये येतं CIC म्हणजेच माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्त, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. ओके, हे कोणत्या आर्टिकल मध्ये येतात? तर 12व्या, हे लक्षात ठेवा. आर्टिकल नंबर 13 काय सांगतो? आर्टिकल नंबर 13 हे CIC चे म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा मुख्य माहिती आयुक्ताचे कार्यकाळ किंवा अटी सांगते. आर्टिकल 13 नुसार ते 3 वर्षासाठी कार्यकाळात किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत त्या पदावर राहू शकतात असं येतं. परत त्यांना कोण नियुक्ती देतं, नियुक्त वगैरे पण येतं यामध्ये. ठीक आहे, नियुक्त कोण करतं? तर ते नियुक्त तर असे बरेच जण वोटिंग वगैरे करतात, पण प्रेसिडेंट लक्षात ठेवा, तो ना राष्ट्रपती नियुक्त करतात. आणि त्यांना जर रेजिग्नेशन द्यायचं असेल, जर राजीनामा द्यायचा असेल तर CIC राजीनामा राष्ट्रपतीला देतो. ठीक आहे, इतकं समजलं. 11, 12, 13 झाला. आता 14 जे आहे, 14th जे आहे त्यामध्ये पदावरून काढणे. आता CIC ने काही भूल केला असेल, समजा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर, आणि त्याने विरोध केला असेल, काहीतरी बाहेर देशाची गुप्त माहिती कुठेतरी अजून लीक झाली असेल, तर त्यांना पदावरून काढले जाऊ शकतात. तर ते पदावरून काढणे कोणत्या आर्टिकल नुसार येणार? ते 14 आहे. केंद्रीय माहिती आयुक्तच्या आर्टिकल बद्दल बोलते, आपले आर्टिकल संविधानाचे नाही. ठीक आहे, हे वेगळे आहेत. 14. 15 नंबर वरती काय येणार? म्हणजे 15व्या आर्टिकल वरती सेंट्रल झाला आता स्टेट म्हणजे राज्य माहिती आयुक्तांना. पहा इथे तेच सीन आहे. थोडस आता लॉजिकने सोडूया. हा आता पहा थोडस मोठं करणे. मी तुम्हाला काय सांगितलंय? 12 मध्ये कोण नियुक्त होतं?
तर सेंट्रल म्हणजे केंद्राचा, म्हणजेच देशासाठीचा, केंद्राचा. ठीक आहे. 12व्या आर्टिकलनुसार 13व्या मध्ये कोण नियुक्त होतो, म्हणजे सॉरी 13व्या मध्ये काय असतं तर यांचा कार्यकाळ असतो. ठीक आहे. आणि 14व्या मध्ये काय असतं तर यांना पदावरून काढलं जातं. ठीक. ह्याच्यामध्ये बऱ्याच 13व्या मध्ये बऱ्याच गोष्टी येतात, कार्यकाळ वगैरे, म्हणजे कोण नियुक्त केलं वगैरे यामध्ये येतात. ठीक. आता हे 12, 13, 14 झाला, तर 15 मध्ये सेम होणार, पण राज्याखातर होणार. आता 15 मध्ये काय होणार तर राज्य माहिती आयुक्त म्हणजे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर नियुक्त होणार. मग त्यानंतर 16 मध्ये काय होणार, तेच होणार जे 13 मध्ये झालं होतं. त्याचा कार्यकाळ, किती कार्यकाळ असतो, सेम दोघांचाही सेम 3 वर्षाचा आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत. हे 16 आणि 17 मध्ये पण सेम असतं जे 14 मध्ये आहे. ते काय, म्हणजेच पदावरून हटवणे. तुम्हाला हे समजलं का? आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक. 16 पर्यंत झालेले आहेत. आता 17 पहा, खूप इझी होते. 17 पहा. 17 काय सांगतो, नाही यार काय कार्यकाळ पदावरून, 16व्या मध्ये कार्यकाळ आला आणि 17व्या मधून 17व्या मध्ये पदावरून काढणे आला. 18वा जे आहे माहिती आयोगाचे जे काही अधिकार आहेत किंवा त्यांचे जे कामे आहेत ते 18 मध्ये येतात. माहिती आयोगाचे अधिकार आणि कामे, म्हणजे त्यानुसार माहिती आयोगाला चलायचे आहे. ठीक आहे. 19 मध्ये काय येणार, एक शब्द लक्षात ठेवा इंग्लिश मधलाच, तो म्हणजे अपील. सरळ सरळ मराठीमध्ये पण अपील असं देतील ते, अपील, तर मग गोंधळ होईल. त्यामुळे इंग्लिश मध्ये पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अपील. ठीक. 19 मध्ये अपील म्हणजे काय करू शकता तुम्ही. आता सपोज तुम्हाला काहीतरी माहिती पाहिजे, तुम्ही काय करणार, अपील करणार आणि यस अपील करणार, किंवा त्याला काहीतरी म्हणतात, काहीतरी आहे तुमचा कोर्ट कचेरी असते यामध्ये पण. असं अपील लक्षात ठेवा. 20वा सांगतो तुम्हाला, दंड. तर दंड किती लागतो, CIC ला मी तुम्हाला सांगितलेलं आहे दंड किती लागतो, रोजचे 250 रुपये. एवढे तर आपले काय म्हणतात ते ट्रॅफिक पोलीस पण नाही घेत है ना. एवढे कुठे पैसे घेणार असते का, रोजचे 250 रुपये आणि जास्तीत जास्त 25,000 रुपये दंड बसतो जर माहिती दिली नाही. कोणी माहिती दिली नाही, केंद्रीय माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त जी माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे ती माहिती दिली नाही, ठीक आहे, तर त्यांना दंड बसू शकतो. हे 20 पर्यंत आपले झालेले आहेत. आता 21 ते 31 आपण नेक्स्ट नंतर करूया. ठीक आहे. तुम्हाला समजलं आहे का? एवढं समजलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तरी एकदा रिव्हर्स करून पहा लेक्चर, मला समजून नाही, काहीच अवघड नाहीये यामध्ये. ठीक आहे. संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट काय? तर हा कम्प्युटरचा क्वेश्चन आहे. 60 Hz आहे, हर्ट्झ. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती माहिती भारताच्या माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्रकटीकरणातून डिस्क्लोजर वगळलेली नाही म्हणत आहे. तर संबंधित अधिकाऱ्याला सामायिक कारणात रस नसलेली माहिती ही वगळलेली नाहीये, ही पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. वगळलेली आहे कोणती तर भारताच्या सार्वभौमतेवर आणि एकात्मतेवर बाधक परिणाम करणारी माहिती. जर अशा काही माहिती असेल तर काय होणार, ते लीक नाही होणार. राज्याच्या वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधावर बाधक परिणाम करणारी माहिती. आता वैज्ञानिक म्हणजे काही सायंटिफिक आहे, काहीतरी सपोज खूप मोठं तयार करत आहे भारतला, तर ती आयडिया जर चोरली गेली बाहेर देशाने तर त्याचा गैरवापर करू शकतो, खास करून तो पाकिस्तान है ना. संसदेच्या विशेष अधिकाराचा भंग करणारी माहिती ही पण वगळली जाते. तर वगळली जात नाही कोणती, ही वगळली जात नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा PYQ म्हणून येऊ शकतो अशा टाईपचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या स्वतंत्र सैनिक आणि सुधारकाने तरुणांना शिक्षित करण्यासाठी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना केली? छान प्रश्न आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धिनी स्थापन केलेले आहेत. परत
काय म्हणतात, वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय सशस्त्र बंडाचे जनक पण म्हटलं जातं. ठीक आहे. सशस्त्र सशस्त्र पेन नाही चालत यार, एक नवीन घ्यायला लागेल वाटतं पेन. सशस्त्र बंड, भारतीय सशस्त्र बंडाचे जनक हे कोणाला म्हटलं जातं तर वासुदेव बळवंत फडके. ठीक आहे. परत यामध्ये इम्पॉर्टंट कोण आहेत सगळ्यात जास्त, हे तर कुस्तीपटू होते. कुस्तीपटू म्हणण्यापेक्षा म्हणजे स्पोर्ट्समॅन होते, त्यांनी वस्ताद होते, ते वस्ताद म्हटलं जायचं. हे अगोदर पण मी सांगितलंय तुम्हाला यांच्याबद्दल. महादेव गोविंद रानडे, महादेव गोविंद रानडे हे फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स यांना म्हटलं जातं. तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन होईल की फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स नेमका महादेव गोविंद रानडे आहे का दादाभाई नौरोजी. ऑप्शन मध्ये जर दादाभाई नौरोजी आणि दोघांनाही दिलं तर दादाभाई नौरोजी घ्या. जर ऑप्शन मध्ये वेगवेगळं दिलं तर या दोघांपैकी एकाला तुम्ही निवडा. ठीक आहे. फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स, खरं तर फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स डेफिनेशन असं काहीतरी दादाभाई नौरोजी आहेत, पण असं मानले जातात. त्याप्रमाणे आपल्याला उत्तर आयोग जे उत्तर देतं त्याप्रमाणे आपल्याला जायला लागतं. पुन्हा सार्वजनिक सभा ही कोणी आणलेली आहे? रानडे यांनी. केव्हा आणलेली? 1870. 1869 पण देतील कधी कधी, काय हरकत नाही, त्यालाही टिक करू टाका. परत गर्ल्स एज्युकेशन सोसायटी आणली त्यांनी 1885 मध्ये. अजून 1885 मध्ये काय झालं होतं, काय आठवतं का? ही तारीख दिसली की काय आठवायचं? आयएनसी, इंडियन नॅशनल काँग्रेस है ना. त्याच काळात काय आणलेलं त्यांनी? महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी आणली होती. परत वक्तृत्व सभा त्यांनीच निर्माण केली होती. त्यांची एक बुक इम्पॉर्टंट आहे, राईज ऑफ मराठा पॉवर. खूप इम्पॉर्टंट आहे, विचारतात ते प्रश्न. राईज ऑफ मराठा पॉवर. ठीक आहे. आणि त्यांचे एक वृत्तपत्र आहे, त्याचं नाव आहे इंदू प्रकाश. इंदू प्रकाश. परत त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्टार्ट केली होती. कसं लक्षात ठेवायचं? डेक्कन एज्युकेशन. त्यांच्या नावाच्या शेवटी महादेव गोविंद रानडे शेवटी डे आहे, डे डेक्कन. ठीक आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी. हे नॉट सो इम्पॉर्टंट, त्यांच्याबद्दल नको इंदापूरकर बद्दल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा करंटचा क्वेश्चन दिसतोय, नको करायला. नेक्स्ट, कोणत्या शहराने प्रतिष्ठित जागतिक हरित शहर पुरस्कार 2022 जिंकला? तर वर्ल्ड ग्रीन सिटीज अवॉर्ड 2022. हा करंटचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, घाटांच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशात अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण यापैकी कोणते आहे? तर अतिवृष्टी, खूप जास्त पाऊस पडणे. अतिवृष्टी म्हणजे पश्चिम घाटातून मान्सून वाऱ्यांना अडथळा जेव्हा येतो तेव्हा काय होतं? अतिवृष्टी होते. अतिवृष्टी काइंड ऑफ, आता हे आहे काय आपलं पहाड आहे ते. ठीक आहे. आता पाऊस येतो आणि ते ढग असतात आणि ते पाऊस अडला जातो इथे. ठीक आहे. पाऊस काय होतो? इथेच खूप अडला जातो आणि पाऊस इथेच खूप जास्त पडतो. म्हणजेच काय होतं? अतिवृष्टी होते. त्याला काय बोलतात? अतिवृष्टी. तर इथे उत्तर आहे पश्चिम घाटातून मान्सूनच्या वाऱ्यांना अडथळा झाला म्हणून अतिवृष्टी होते. मान्सून हा शब्द मोसिम या अरेबिक शब्दातून आलेला आहे. ठीक आहे. मोसिम. खरं तर काय सीन झालेला मान्सून आणि मोसिमचा? आता काही समुद्र आहे, ह्या समुद्र आहे आणि आपला भारत आहे आणि हे इकडं आहे समजा अफगाणिस्तान वगैरे काही. तर काय करायचे इथले लोक? आपल्या बोटी सोडून टाकायचे मान्सूनच्या टायमिंग मध्ये. बोटी इथे सोडून टाकायचे आणि त्यामुळे बोटी काय म्हणतात त्याला, वाहत 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 आपोआप इथेपर्यंत यायचे आणि वाहत 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 जिथे भारताच्या ज्या ठिकाणी ते प्रॉपर त्यांना असं कळालं होतं कोणाला की जे काही सेलर्स होते. प्रश्न येतो राज्यसेवेला आलेला आहे किंवा हे सेलर्स मेन्सला आलेला आहे.
सेलर्स जे आहे कोणाला कळालं होतं की मान्सून असा होतो, म्हणजे उन्हाळ्यात एक वेगळा प्रकार होतो आणि थंडीच्या नंतर एक असा वेगळा प्रकार होतो. कुणाला समजलं होतं, लक्षात कोणाला आलं तर सेलर्सला, ऑफकोर्स सेलर्सला कळालं होतं. सेलर्स म्हणजे पण हे बोट चालवणारे जे सेल करतात आपले वस्तू वगैरे. ठीक आहे, जरा कन्सेप्ट आहे वेगळा, मला शिकवता आला नाही आता सध्या, पण कोणाला कळालं होतं असं आलं तर प्रश्न एखादी वेळेस तर सेलर्स हे लक्षात ठेव. ठीक, लक्षात करून सांगायचं माझं काम आहे. आणि मान्सून हा कन्सेप्ट एकदा छानपैकी अभ्यासा. या कंपनीच्या एक्झाम मध्ये ते येण्याची खूप शक्यता आहे प्रिलिम्स मधून. हा का तर लास्ट टाइम 2025च्या पेपरमध्ये प्रिलिम्स मध्ये त्यांनी मान्सून वरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. खालीलपैकी कोणते विधान हे स्वातंत्र्यपूर्व भारतात 1878 च्या शस्त्र अधिनियमाबाबत सत्य आहे? तर याचं उत्तर आहे भारतीयांना परवानगीशिवाय शस्त्र वगळता येणार नाही. हा डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर लर्न करा, पीवायक्यू मध्ये येतो. मेरिस्टेम ही संज्ञा देण्याचे श्रेय कोणत्या व्यक्तीला दिले जाते? तर मेरिस्टेम हे काय म्हणतात, सेल आहे, प्लांट सेल वगैरे नागेलीला दिले जातात. यांचं काय नाही, ओसवाल्ड एव्हेरी. ओसवाल्ड एव्हेरीने काय पॉलिन आणि मॅकॅर्थी सोबत मिळून काय डीएनए मध्येच अनुवंशिकता असे असं सिद्ध केलं होतं. ओसवाल्ड एव्हेरी कोणासोबत मी, पॉलिन आणि मॅकॅर्थी, लक्षात ठेवा. फ्रान्सिस कॉलिन्स. आता तुम्ही म्हणाल हेच फ्रान्सिस कॉलिन का, तर नाही, ते वेगळा कॉलिन होता, मॅकडोनाल्ड वाला कॉलिन. त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट नाहीये. नेक्स्ट, खालीपैकी कोणी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहिले जाते? हा प्रश्न मला कळत नाही, इथे का आला, मराठीमध्ये यायचा होता. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना पाणिनी पण म्हणलं जातं, मराठी भाषेचे पाणिनी. ठीक आहे. प्रबोधनकार ठाकरे तर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर युपीची खूप जास्त लोकसंख्या आहे, पहिल्या क्रमांकावर येतो. दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येणार आणि तिसऱ्या क्रमांकावर येणार बिहार, पण बिहारी. आपण 2 नंबर वरती आहोत. 2 नंबरचे लोक आपलं काय नसतं, 2 नंबरचे लोक, 2 नंबरचा बिझनेस असू शकतो. 2 नंबरचे लोक मी नाही ऐकल्या, काहीतरी समजत असतं नाही समजत असो. तर हे तुम्हाला पॉप्युलेशन नुसार विचारलेलं आहे, म्हणजे खूप जास्त लोकसंख्येनुसार. जर तुम्हाला विचारले ते क्षेत्रफळानुसार, क्षेत्रफळ म्हणजे काय, भारतामध्ये खूप जास्त जागा घेतलेला कोणतं राज्य, खूप जास्त अशी जागा, तर ते आहे राजस्थान. राजा लोक खूप जास्त जागा घेतात असं लक्षात ठेवा. दुसऱ्या नंबरवर कोण येतं? दुसऱ्या नंबरवर येतं एमपी. मी उगाच ड्रॉ करते, हा असे काही मॅप नाहीये, मनाने ड्रॉ करत आहे. एमपी म्हणजेच मध्य प्रदेश. आणि तिसऱ्या नंबरवर आपला महाराष्ट्र. ठीक आहे, आपला महाराष्ट्र येतो तिसऱ्या नंबरवर. हे इम्पॉर्टंट आहे, ती गोष्टी लक्षात ठेवा. पॉप्युलेशन मध्येच ब्रेक घेतलेला, कंटिन्यू करूया. भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद हा पाकिस्तान स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितांच्या नागरिकत्वाच्या हक्कांशी संबंधित? आता तुम्हाला लगेच नागरिकत्व म्हणलं की एक गोष्ट पटकन लक्षात यायला पाहिजे. काय लक्षात यायला पाहिजे की बाई नागरिकत्व हे पार्ट नंबर 2 मध्ये आहे, हे पहिली लक्षात येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नागरिकत्व जे आहे ते 5 ते 11 या आर्टिकल मध्ये बसतं, हे एक इम्पॉर्टंट आहे. आज तुम्हाला इथे 5 ते 11 म्हणजे सर्वच आर्टिकल दिलेले आहेत कन्फ्युजनसाठी, त्यामुळे एक एक आर्टिकल लक्षात असणं गरजेचं आहे. आणि काल मी ट्रिक मध्ये सांगितलं होतं की भाई 6 वाजता पाकिस्तानातून भारतामध्ये लोक येतात आणि 7 वाजता भारतातून पाकिस्तानमध्ये वापस जातात. हे ट्रिक होते. 6 आणि 7 का आहेत? ट्रिक आहे आर्टिकलचं. तर इथे काय विचारलंय, राज्यघटनेत कोणत्या अनुच्छेद हा पाकिस्तान स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरित नागरिकांच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ते आहे अनुच्छेद नंबर 7. पाकिस्तानात स्थलांतरित म्हणजे पाकिस्तानात स्थलांतरित म्हणजे आपल्या देशातून तिकडे जाणे, पाकिस्तानातून स्थलांतरित नाही. ठीक, इथे थोडस ग्रामर मिस्टेक होऊन काही लोक प्रश्न चुकू शकतात.
सो हे रिकॉल करा, 8 आणि 5 मध्ये काय येणार? 6, 8, 5 मध्ये 8, 5 करा, 6, 7 तुम्ही सांगितलेच आहे. क्वेश्चन नंबर 15 पहा काय म्हणत आहे. 1836 मध्ये स्थापन झालेल्या बंगभाषा प्रकाशक सभेशी खालीपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचा नव्हता संबंध. यांचा संबंध कुठे होता मग त्यांचा संबंध होता प्रार्थना समाजामध्ये, जे की 1867 मध्ये स्थापन झालेली. या तिघांचा संबंध होता. द्वारकानाथ टागोर, ठाकूरजी न चौधरी. बरं, बंगभाषा प्रकाशक सभा कोणी आणलेली आहे? RRR, राजाराम मोहन रॉयने. ठीक आहे. आणि सोबतच ही डेट पण लक्षात ठेवा, विचारू शकतात. 1836 मध्ये त्यांनी काय आणलेलं आहे? ब्राह्मण समाज पण आणलेला आहे, सांगितलंय मी अगोदर तुम्हाला. परत त्यांना RRR ला काय म्हणतात ते? कशाचे जनात म्हणतात? थोडं हिंदीमध्ये शब्द लक्षात येत नाही. हिंदीमध्ये एक शब्द होता, आधुनिक भारताचे जनक म्हटलं जात त्यांना. राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटलं जातं. 1829 मध्ये सती प्रथा बंद करण्यात आली. कोणाच्या मदतीने? कोणता ब्रिटिश होता? तर बेंटिक. ठीक. परत त्यांचे न्यूजपेपर एक लक्षात ठेवा, संवाद कौमुदी आणि अल उल काय होतं काहीतरी, अल उल नाही, मीरत उल. ठीक आहे. परत हा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे की वेदांत कॉलेज किंवा हिंदू कॉलेज त्यांनी केव्हा स्थापन केलेलं आहे? 1870. हिंदू कॉलेज बद्दल बोलत आहे. जर त्यांनी वेदांत ग्रंथ असं म्हटलं तर 1825 लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ शकतं. कारण मागच्या शिफ्ट मध्ये वेदांत ग्रंथाबद्दल विचारलेलं आहे त्यांनी 1825 मध्ये. ओके. बाकीचे तर ऑप्शन काय इम्पॉर्टंट नाहीये इतके, ते त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये असे म्हटले आहे की ज्यात वंशलिंग, जन्मस्थान इत्यादी कारणावरून कोणत्याही नागरिकांशी भेदभाव केला जाणार नाही. तर वाटलं का थोडं AI सारखा आवाज आला का? माझा प्रयत्न करत आहे आवाज यायचा AI. काय मॅडम तुम्हाला काय काम करायचं का तिकडे? कधी कधी असं मूड चेंज होतो ना, कधी कधी म्हणून. तर इथे उत्तर आहे आर्टिकल नंबर 15. बाकीचे आर्टिकल रिकॉल करा. आज मी काही पॉलिटीचं वेगळं शिकवणार नाही आणि या क्वेश्चन पेपर मध्ये शिकवायची गरजही पडली नाही का, तर त्याने रिकॉलच सांगितलेला आहे. ठीक. या क्वेश्चन पेपर मध्ये विश्वभारती विद्यापीठाचे स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली? तर विश्वभारती विद्यापीठाची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. जर या वेळेसच्या तलाठीमध्ये प्रश्न आला की केव्हा स्थापन केलं, तर उत्तर काय द्यायचं आहे? 1921 मध्ये. ओके. विश्वभारती कुठे? तर शांती निकेतन आहे. शांती निकेतन. तर राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल जाणून गेलेले आहात आपण. सत्येंद्रनाथ टागोर यांच्याबद्दल ते फर्स्ट इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये होते, म्हणजे फर्स्ट होते जे IAS होते, सिव्हिल सर्व्हिसेस. फर्स्ट म्हणजे ब्रिटिश आणि भारतामध्ये नाही, फक्त भारताचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा करंटचा क्वेश्चन आहे, नाही घेणार आहे मी. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या प्रजातीचा ऑलिव्ह रिडेलशी संबंध आहे? तर ऑलिव्ह रिडेल बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, टॉर्टोइज किंवा कासवांच्या प्रजातीशी संबंध असतो. सिंगोनियम प्रजाती जर विचारलं तर काय उत्तर देणार? शोभेचे झाड तुम्हाला माहिती आहे की जे घराच्या बाहेर आपण स्नेक प्लांट वगैरे लावतो किंवा कुठलेही प्लांट्स जे शोभेचे असतात त्याला काय म्हणतात? सिंगोनियम प्रजाती. पोथोस प्रजाती खूप इझी प्रमाणे मनी प्लांटलाच काय म्हणतात? पोथोस. आणि हा तर तुम्हाला सरळ त्यांनी इग्नोर करण्यासाठी दिलेला आहे, माशांच्या प्रजाती. ऑलिव्ह रिडेल माशांची प्रजातीमध्ये कसं काय येईल? असो. नेक्स्ट. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले? तर रहिवासी नियुक्त बक्सारची लढाई झाली
तेव्हा केलेले आहेत त्यांनी. बेसिकली बक्सारची लढाई 1764 मध्ये झाली होती. कुठे? बक्सार, बिहारमध्ये. बिहार बक्सार थोडं सिनॉनिम वाटत आहे ना, म्हणजे थोडस सिनॉनिम म्हणता येणार नाही त्याला, उच्चार घेताना असं सेम वाटत आहे ना. कोणामध्ये झाली होती बक्सारची लढाई? तर मुंड्रो आणि शुजाउद्दौला, परत शहा आलम आणि मीर कासिम काहीतरी, या तिघांच्या एका संघामध्ये वर्सेस कोण? वर्सेस मुनरो. ओके. प्लासीची लढाई पाहिलेलं आहे आपण. प्लासीची लढाई 1757 मध्ये बंगालमध्ये झालेली. शुजाउद्दौला आणि सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये. सिराज, रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. बाकीचे नॉट्स इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन. सो हा तर करंटचा क्वेश्चन आहे. हा पण आहे करंटचा. फायनल 2-3 क्वेश्चन करू. मूलभूत कर्तव्यावरील वर्मा समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारशी केल्या नव्हत्या? तर सहकारी संस्था स्थापन करणे हे केल्या नव्हत्या. हे त्यांच्या हातातही नसतं, कोणत्या कमिटीच्या हातात, की सहकारी संस्था स्थापन करायला हवी वगैरे. ठीक आहे. बाकीच्या जे होत्या सार्वजनिक कार्यालय, म्हणजे असं काही सोशल गोष्टी, थोडेसे आपण लॉजिक लावायचं. असे काही क्वेश्चन समजले नाही किंवा उत्तर येत असेल तर सोशल गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये हे उत्तर येऊन जातं. ठीक आहे. नेक्स्ट पहा. हा तर करंटचाच आहे. हा पण G20 वरती. हा तर परतीच्या मान्सून परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो? तमिळनाडूमध्ये पाऊस पडतो. ठीक. परतीचा पाऊस जे की ऑक्टोबर-नोव्हेंबर टायमिंग असतो, त्यामध्ये आपल्या इकडे मुंबई साईडला ऑक्टोबर हीट खूप जाणवते. नोव्हेंबर टायमिंग म्हणा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये परतीचा पाऊस खूप असतो. तर तुम्ही कन्याकुमारी जाल तर तिथे खूप पाऊस असतो, किंवा तामिळनाडू साईडला. ओके. आणि खूप जास्त पाऊस असणारा जगातील कोणती जागा आहे? तर मौसिनराम मेघालयामध्ये आहे. खासी हिल्स मध्ये येतं हे. खासी टेकडी आय थिंक सो म्हणतात त्याला मराठीमध्ये. ठीक. तर इतकं कम्प्लीट झालेले आहेत. आपला 25 प्रश्न आणि लेक्चरही कम्प्लीट झाला. तर कसं वाटलं आहे तुम्हाला आजचं लेक्चर? चांगलं वाटलंय का? तुम्ही कमेंट मध्ये सांगा. लाईक करत चला आणि शेअरही करा. ठीक. आता थोडस तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल की एमपीएससी कडे गेलेली आहे तलाठी, तर काही चेंजेस होतील का, तर तेही मला कमेंट मध्ये एकदा कोणीतरी मेसेज करून सांगा. मी त्यावर बोलेन. ठीक आहे. तर चलो एंड करूया लेक्चरला. भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.